आवाज किंवा माझा व्हिडिओ सगळ्यांना क्लिअर दिसतोय का? कुणीतरी कमेंट मध्ये सांगावं म्हणजे आपल्याला सुरुवात करता येईल. पुन्हा एकदा मी विचारतोय, माझा आवाज आणि माझा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचत असेल तर सुरू करायला काही हरकत नाहीये. जनसौख्य फाउंडेशनच्या वतीनं लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये हा उपक्रम चालू केलेला आहे. खरोखरच तो उपक्रम स्तुत्य आहे. सर्वप्रथम जनसौख्य फाउंडेशनच्या सर्व सभासदांना, सर्व सदस्यांना मनापासून धन्यवाद या ठिकाणी मी देत आहे. सध्या भारतच नव्हे तर संबंध जग कोरोना सारख्या महामारीने ग्रासलेलं आहे आणि त्याच्याशी आपले सर्व पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, इतर शासकीय अधिकारी रात्रंदिवस लढा देत आहेत. आणि अशा विमनस्थ परिस्थितीमध्ये आपण ज्या व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे, वास्तविक पाहता सर्वांचे मनापासून धन्यवाद देणं या ठिकाणी मी उचित समजतो. आणि आजच्या या माझ्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी आपणाशी मी या ठिकाणी संवाद साधू इच्छितो की माझा जो आजचा दिलेला विषय आहे, भारतीय मूर्तिकला, हा विषय माझ्या आजच्या व्याख्यानाचा आहे. हा विषय घेऊन मी आपणाशी या विषयावर संवाद साधणार आहे. तर मूळ विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. आपण भारतीय संस्कृतीत राहणारे सर्व लोक, आपण भारतीय संस्कृतीला मानणारे सर्व लोक आपण बघतोय की आज देखील आपण ज्या ज्या ठिकाणी जातो, पहा, एखाद्या खेडेगावात जा, एखाद्या शहरात जा, कुठेही जा, तुम्हाला गाव तिथे मंदिर दिसेल आणि त्या मंदिरामध्ये तुम्हाला एखाद्या देवाची मूर्ती दिसेल. मग आपण सगळेजण अगदी सद्भावनेनं, अगदी मनातल्या एकंदरीत सगळा भाव एकवटून आपण त्या देवाचं दर्शन घेत असतो आणि आपण आपल्या मनातला भाव त्या ठिकाणी व्यक्त करत असतो. मुळात आपण जेव्हा भारतीय मूर्तिशास्त्राचा किंवा मूर्तिकलेचा विचार करत असतो तेव्हा काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. भारतीय मूर्तिकलेमध्ये प्रतिमा वेगळी आणि मूर्ती वेगळी. मी परत एकदा वाक्य सांगतोय की प्रतिमा वेगळी आणि मूर्ती वेगळी. जिची पूजा केली जाते ती प्रतिमा आणि जिची पूजा केली जात नाही ती मूर्ती. असा मूर्ती आणि प्रतिमा याच्यामधला फरक जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे. आपण हळूहळू काही विषयांकडे वळणार आहोत. तत्पूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे की मी पोस्ट केलेली आहे की विषय जुनाच आहे. भारतीय मूर्तिशास्त्र विषय जुना आहे, परंतु माझी मांडणी ही नव्यानं असणार आहे. कदाचित कुणाला यावर आक्षेप असतील, कृपया आक्षेप असले तरी आपण ते माझ्यापर्यंत पोहोचवावे. कारण आतापर्यंत भारतीय मूर्तिशास्त्र नावाचा जो काही विषय आहे, हा विषय बऱ्याचशा चर्चेला आलेला आहे. आमची जी काही टीम आहे, आम्ही मूर्तिशास्त्राचा जेव्हा बारकाईने अभ्यास करतो तेव्हा भारतीय मूर्तिशास्त्रामध्ये अनेक काही अशा त्रुटी राहून गेलेल्या आहेत की ज्या त्रुटी आज देखील आपण आहे तशा स्वीकारलेल्या आहेत. परंतु म्हणून मी म्हणतो की विषय जुनाच आहे, परंतु त्याची मांडणी मी या ठिकाणी नव्यानं करत आहे. मुळात देव ही संकल्पना मानव प्रजातीमध्ये अस्तित्वात कधी आहे, इथून आपण सुरुवात करूया की देव कधी निर्माण झाला. जास्त खोलातून जाता अगदी मी थोडक्यात तुम्हाला काही गोष्टींचा उलगडा करेन आणि मग भारतीय मूर्तिशास्त्र कसं प्रगल्भ होत गेलं, कसं विकसित होत गेलं हे तुमच्याशी मी संवाद करणार आहे. सर्वप्रथम माणूस जेव्हा रानटी जीवन जगत होता तेव्हा माणसाला सूर्य दिसत होता, चंद्र दिसत होता, झाडे दिसत होते, तारे दिसत होते, नद्या दिसत होत्या. मग माणसाला असं वाटलं की या सर्व गोष्टींना चालवणारी कोणती तरी एक अदृश्य शक्ती आहे. मग ही शक्ती कशी असणार आहे
माणसापेक्षा ती शक्ती वेगळी असणार आहे. ही शक्ती कशी असणार आहे तर या शक्तीला वेगळ्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत म्हणून ही शक्ती या सर्व गोष्टी चालवते. अशा पद्धतीनं माणसाच्या मनामध्ये विचार आला आणि माणसानं पहिल्यांदा 2 हाताचा देव जन्माला घातला. मी परत एकदा जाणीवपूर्वक हे वाक्य उच्चारतोय की माणसानं देव जन्माला घातला, माणसानं देवाची निर्मिती केली आणि मग देवाची निर्मिती करून माणूस गप्प बसला का? नाही. माणसाने काय केलं की त्याला असं वाटलं की देव म्हणजे काहीतरी वेगळं आहे, देव म्हणजे माणसापेक्षाही वेगळं आहे. मग पहिल्यांदा काय केली की देवाला त्यानं मानवी रूपात पूजा करायला सुरुवात केली. देवाच्या मानवी रूपातल्या 2 हाताच्या मूर्ती पहिल्यांदा घडवण्याला सुरुवात झाली. अगदी त्या सुरुवातीच्या मूर्ती कशा असणार आहे, तो वर कशाही असणार आहे. माणसाने तशा मूर्ती घडवायला सुरुवात केली आणि मग या मूर्ती घडवल्यानंतर माणसाच्या मनात विचार आला की आपल्याला 2 हात आहेत, मग या 2 हाताने आपण एवढं काम करतो. परमेश्वर किंवा देव आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आपल्यापेक्षा तो मोठा आहे, आपल्यापेक्षा त्याच्यामध्ये ताकद जास्त आहे, मग त्याला आपल्यापेक्षा जास्त हात असतील म्हणून देवांना हाताची संख्या वाढवण्याचा प्रकार सुरू झाला. मग देवाचे हात 2चे 4 झाले, 4चे 6 झाले, 6चे 8 झाले, 8चे 12 झाले, 12चे 16 झाले, 16चे 32 झाले. अशा प्रकारे माणसानं देवांच्या हातामध्ये वाढ केली. मग आता हातामध्येच वाढ केली का? नाही. माणसाला परत असं वाटलं, बघा माणूस प्राणी कसा आहे की तो नेहमी त्याच्या मनामध्ये त्याच्या डोक्यामध्ये काही ना काही वेगळं चालत असतं. मग त्याच्या डोक्यामध्ये काय सुरू झालं की माणसाला एक डोकं आहे, मग तो एका डोक्याने एवढा विचार करतो देव हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, देव हा आपल्यापेक्षा मोठा आहे, त्याची शक्ती आपल्यापेक्षा मोठी आहे, मग त्याला आपल्यापेक्षा जास्त डोके असणार आहे. म्हणून माणसानं देवाला 1 डोकं, 2 डोकी, 3 डोकी, 5 डोकी, 7 डोकी, 8 डोकी, 10 डोक्यापर्यंत अशी माणसानं देवाला डोके तयार केले. मी परत एकदा वाक्य रिपीट करतो, माणसानं देवाला जन्म घातलेला आहे. भारतीय मूर्तिकला परंपरा जर कुणी शिकलं, भारतीय मूर्तिशास्त्र जर कुणाला शिकायचं असेल, कुणाला बघायचं असेल तर अवश्य त्यांनी हा अभ्यास करावा की माणसानं देवाला निर्माण केले का, देवानी माणसाला. मूर्तीच्या बाबतीत त्यांनी बोलतोय, माफ करा मला कुणाच्याही धार्मिक भावना या ठिकाणी दुखावायच्या नाहीत, परंतु जे सत्य आहे ते सत्य मी आपणासमोर मांडत आहे. मग या मूर्तिकलेच्या सुरुवातीपासूनचा हा भाग सुरू झाला. देवाला हातांची संख्या जास्त. आता आपण बघा घरामध्ये जेव्हा आपली आई स्वयंपाक करत असते, आपण आईला जेव्हा म्हणतो की आई, घरात एक 3-4 मुलं आहेत, आईला एखाद्याने म्हटलं आई मला चहा दे, दुसरा म्हणतो आई मला नाश्ता दे, वडील मधूनच म्हणतात की मला जेवण दे, तर आई त्यावेळेस उत्तर देते मला 2च हात आहेत, मला काही 10 हात नाहीये. या संकल्पनेतून माणसानं देवाला हातांची संख्या वाढवली. आपण बोलताना म्हणतो मला 1च डोकं आहे, मला काही 10 डोकी नाहीये. माणसाच्या विचारातून देवाला जास्त हातांची संख्या वाढली, जास्त डोक्यांची संख्या वाढली आणि अशा पद्धतीनं माणसानं देवाच्या मूर्तीची निर्मिती. मग आता ह्या मूर्तीची निर्मिती झाल्यानंतर मानव गप्प बसला का? नाही. विचार करा, निसर्गातले प्राणी, निसर्गातले पशु, निसर्गातले पक्षी, निसर्गातली फुलं, निसर्गातली पानं मुक्त हातानं या माणसानं देवाला बहाल केलेली आहे. कशा पद्धतीने? प्रत्येक देवाचं आवडतं फूल आहे, प्रत्येक देवाचं आवडतं झाड आहे, ते देवाला बहाल कुणी केलं तर माणसानेच बहाल केलं. गणपतीला दुर्वा आवडतात, शंकराला बेलाची पानं, बेलफळ आवडतं, धोत्र्याचं फूल आवडतं. विचार करा, या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या, महालक्ष्मीच्या हातामध्ये महालिंगाचं फळ आहे. मग वेगवेगळ्या देवाला वेगवेगळी फळं दिली, फुलं दिली, पानं दिली आणि मग शेवटी त्याला असं वाटलं की आपण देवतेला आपल्या ह्या निसर्गातले पशु आणि पक्षी देखील बहाल केले. विचार करा, आपण जेव्हा भारतीय मूर्तिशास्त्राचा विचार करतो तेव्हा आपल्याला प्रामुख्याने 3 देव दिसून येतात, शिव, विष्णू आणि ब्रह्मा. त्यांचा क्रम असं म्हणतात की ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 देवता स्थिती, उत्पत्ती आणि लय या अशा 3 प्रकारामध्ये ह्या 3 देवतांची विभागणी केलेली आहे. हे 3 देव आपल्याला प्रामुख्याने हिंदू देवदेवतांमध्ये किंवा हिंदू धर्मशास्त्रामध्ये हे मुख्य 3 देव.
मग ह्या देवांची पूजा करत असताना आपण पहा, शंकरांची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा शंकराचं वाहन आपल्याला नंदी दिसतं. शंकराचं वाहन नंदी दिसतं, विष्णूचं वाहन गरुड दिसतं, ब्रह्माचं वाहन आपल्याला हंस दिसतं, गणपतीचं वाहन उंदीर दिसतं, कार्तिकेयचं वाहन आपल्याला मोर दिसतं, तिकडे पार्वतीचं वाहन बोधा किंवा घोरपड दिसतं, सरस्वतीचं वाहन मोर दिसतं, लक्ष्मीचं वाहन कधी लक्ष्मी कमलात दाखवलेली आहे, कधी लक्ष्मी घुगडावर दाखवलेली आहे, कधी लक्ष्मी गाढवावर दाखवलेली आहे, कधी लक्ष्मीची वेगवेगळी वाहन, लक्ष्मीचे अष्टप्रकार जे सांगितलेले आहेत त्या अष्टप्रकारामध्ये लक्ष्मी दाखवलेली आहे. कामदेवतेचं वाहन पोपट दाखवलेलं आहे, वायूचं वाहन हरिण दाखवलेलं आहे, वरुणाचं वाहन मगर दाखवलेलं आहे. अशा पद्धतीनं माणसानं निसर्गातले पक्षी, प्राणी, पशु देवतेला अगदी बहाल केले. बहाल करताना देखील काय केलं, नीट लक्ष द्या की त्या प्राण्याच्या गुणवैशिष्ट्यावरून तो प्राणी त्या देवतेला बहाल केला. आता नंदी हा काबाड कष्ट करतो, नंदी हा शेतातली कामं करतो, मग शिव हा त्याच्या संबंधातला काबाड कष्ट करणारा शक्तीचा देवता म्हणून शक्तीचं प्रतीक असणारा नंदी हा शिवाला बहाल केला. गरुड हा चाणाक्ष आहे, दूरदृष्टी आहे, त्याला लांबचं शिकार लगेच दिसते म्हणून तो विष्णूला बहाल केला. हंस हा व्यवस्थित आहे, म्हणजे आपण बघतोय हंसाची जी काही प्रतिमा आहे ती प्रतिमा बघून ते वाहन ब्रह्माला बहाल केलेला आहे. अशा प्रकारे सर्व काही गोष्टी निसर्गातल्या माणसानं देवाला बहाल केलेल्या आहेत आणि हळूहळू देवाची ही काही व्याप्ती आहे ती वाढत गेलेली आहे. मी नेहमी असं सांगत असतो की भारतीय मूर्तिकला परंपरे किंवा भारतीय धर्मशास्त्राप्रमाणे देवांची संख्या किती आहे, 33 कोटी देव आहे असं म्हणतात. देवांची संख्या 33 कोटी देव आहे असं म्हणतात. मग आता ही 33 कोटी देवांची संख्या कशी झाली, जर आपण याचा बारकाईने अभ्यास केला तर ग्रामदैवते, मूळ दैवते, पितर वगैरे ह्या बऱ्याचशा गोष्टी एकात एक संमिश्र करून त्यांची संख्या 33 कोटी पर्यंत केलेली आहे. आपण खंडोबाची यात्रा ज्यावेळेस बघतो त्या खंडोबाच्या यात्रेमध्ये येळकोट जय म्हणणार, येळव म्हणजे 7 आणि कोटी म्हणजे कोट, म्हणजे देवाचा उच्चार एकच वेळा करायचा, परंतु असं म्हणायचं की देवाच्या नावाचा 7 कोटी वेळा उच्चार केला म्हणजे ते येळकोट जय म्हणणार. तर अशा पद्धतीनं देवांची संख्या वाढत गेलेली आहे आणि देव हे माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ठरतात. आता मग आपण भारतीय मूर्तिशास्त्र बघत असताना आता काय बघितलं की फळं, फुलं, पानं, वाहनं दिली. आता आयुध आपण ज्यावेळेस बघतोय प्रत्येक देवतेची आयुध देखील ठरलेली आहे. तुम्ही नीट पहा, आपण मूर्तिशास्त्राचा जेव्हा बारकाईने अभ्यास करतो प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक त्यातल्या दागिन्याला, प्रत्येक अलंकाराला, प्रत्येक वस्त्राला, प्रत्येक शस्त्राला, अस्त्राला, वाहनाला एक ठराविक प्रकारचा एक प्रतिकात्मक अर्थ आहे. त्या अर्थाने त्या देवतेला ते वाहन म्हणा, ते शस्त्र म्हणा, ते अस्त्र म्हणा, तो दागिना, तो अलंकार बहाल केलेला. मग शंकराचं मूळ शस्त्र कोणतं, शंकराचं मूळ शस्त्र आहे त्रिशूळ. विष्णूचं शंख, चक्र, गदा, पद्म. आता ह्या आपण येणार आहोत की भारतीय मूर्तिशास्त्र कशा पद्धतीनं पुढे आपण बघणार आहोत ते पण बघणार आहोत. त्याच्यानंतर ब्रह्माच्या हातामध्ये काय आहे, वेद आहे, कमंडलू आहे, श्रुत आहे. श्रुत म्हणजे यज्ञ पळी, यज्ञाने जेव्हा त्या यज्ञामध्ये पळीनं जेव्हा ते तूप ओततात किंवा अन्य तत्सम पदार्थ ओततात त्यासाठी ती वापरण्यात येणारी ती पळी आहे. गणपतीच्या हातामध्ये अंकुश आहे, पार्वतीच्या हातामध्ये त्रिशूळ, खड्ग. अशा वेगवेगळ्या देवतेंच्या हातामध्ये त्यांच्या शक्तीनुसार मानवानं शस्त्र दिलेले आहे. अशा पद्धतीनं देवतांच्या संकल्पनेमध्ये माणूस वेगवेगळ्या पद्धतीनं अशा बदल घडत गेलेला आहे. मग हा बदल कसा घडत गेला, मग आपण ह्या देवतेंच्या विकासाचा जर टप्पा बघत गेलो तर पहिल्यांदा आपल्याला शिव ही महत्वाची देवता भारतीय मूर्तिशास्त्रात बघायला मिळते. आता शिव 2 प्रकारे पूजला जातो, एक साकार रूपानं, एक निराकार रूपानं. शिवलिंग रूपाने देखील शिव पूजला जातो आणि शिव मूर्ती रूपाने देखील पूजला जातो. मित्रहो, या ठिकाणी सांगायला हरकत नाही, परंतु सृष्टीची उत्पत्ती जेव्हा होत होते तेव्हा असं म्हटलं गेलं की या भूतलावावर शिव हा लिंग रूपानं प्रकट झाला.
म्हणजे पहिल्यांदा शिवलिंग प्रकट झालं, लिंग रूपानं शिव या धर्तीवर प्रकट झाला आणि धर्तीवर प्रकट झाल्यानंतर मग ब्रह्मा आणि विष्णू दोघे प्रकट झाले. ब्रह्मा आणि विष्णूंनी त्या तयार झालेल्या शिवलिंगाची आराधना केली. तेव्हा त्या शिवलिंगानं त्यांना सांगितलं की बाबा मला अंत नाही, मला सुरुवातही नाही किंवा माझा अंतही नाही. तर या ब्रह्मा आणि विष्णूंनी काय ठरवलं, तर असं ठरवलं की ब्रह्माने जाऊन शिवलिंगाची सुरुवात बघावी आणि विष्णूनं शिवलिंगाचा शेवट बघावा. म्हणून ब्रह्मानं हंसाचं रूप धारण केलं, ब्रह्म हा आकाशाकडे गेला आणि विष्णूनं वराहाचं रूप धारण केलं आणि विष्णू हा पाताळ शिवलिंगाचं शेवटचं टोक बघण्यासाठी गेला. अनंत वर्ष ही दोघेही ब्रह्मावर आकाशात भ्रमंती करत होता आणि विष्णू खाली पाताळामध्ये शिवलिंगाचं शेवट शोधण्यासाठी प्रयत्न करत होता. दोघेही कंटाळले. तेव्हा शिवलिंगावर केतकीची फुलं ठेवून कुणीतरी पूजा केलेली होती. ती केतकीची फुलं ब्रह्माच्या हातावर पडली आणि ब्रह्माने त्या केतकीच्या फुलाला सांगितलं की आता मी जाऊन विष्णूला सांगणार आहे की बाबा मला या शिवलिंगाचं मूळ सापडलेलं आहे, सुरुवात सापडलेली आहे, तर तेव्हा तू साक्ष दे की ही गोष्ट खरी आहे. मग ब्रह्मदेव ते केतकीचं फूल घेऊन विष्णूकडे आला. विष्णू आला, विष्णूला शेवट सापडलेला नव्हता. तेव्हा ब्रह्मदेवाला 5 मुख होती, 5 तोंड मुख असताना आता हे 5 मुख काय आहे, जर ऋग्वेदाचा अभ्यास केला तर ऋग्वेदामध्ये 5 वर्ण होते. मग हे ब्रह्मदेवाची 5 मुख हे 5 वर्णाचं प्रतिनिधित्व करतात. मग या ब्रह्मदेव जेव्हा आला, ब्रह्मदेव आणि विष्णू समोरासमोर आल्यानंतर ब्रह्मदेवानं ती केतकीची फुलं विष्णूला दाखवली आणि विष्णूला सांगितलं की मी शिवलिंगाचं वरचं टोक पाहिलेलं आहे. तेव्हा विजयी मीच झालो. मग तेव्हा त्या लिंगातून शिव प्रकट झाला आणि शिवानं ब्रह्मदेवाची जी काही ही केलेलं कृत्य आहे ते कृत्य चुकीचं आहे असं सांगितलं आणि असं म्हटलं जातं की शिवानी आपल्या अंगठ्यानं ब्रह्मदेवाचं पाचवं जे मुंडकं आहे ते मुंडकं आपल्या अंगठ्याच्या नखानं उडवलं आणि मग ब्रह्मदेवाची 4च मुखं राहिली. जे 4 मुख 4 वर्णाचं प्रतिनिधित्व करतात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. अतिशूद्र हा एक वर्ण होता, परंतु तो वर्ण नंतरच्या काळात नष्ट झाला. विचार करा, अशाही पद्धतीनं भारतीय मूर्तिकलेमध्ये अशा काही तात्विक गोष्टी घेतलेल्या आहेत. मग काय झालं, इथं पुढे जात असताना ब्रह्मदेवाची 4 मुख राहिलेली आहेत. 5वं जे मुख आहे, मग 5वं मुख शिवाने काय केलं तर एका काठीला त्याला असा अर्थ आहे आणि खटवांग नावाचं आयुध शिवाने घेतलेलं आहे. अशा प्रकारची आख्यायिका आहे. मग ही आख्यायिका आपल्याला अनेक प्रकारे अनेक ठिकाणी अनेक लेण्यांमध्ये लिंगोद्भव मूर्तिशिल्प बघून बघायला मिळते, ज्याच्यामध्ये लिंग प्रकट झालेला आहे. ब्रह्मा हा हंस रूपाने वर गेलेला दाखवला जातो आणि विष्णू हा वराह रूपाने खाली गेलेला दाखवतो आणि शिव प्रकट झालेला दाखवतो. तर अशा पद्धतीच्या आख्यायिका सांगणारे मूर्तिशिल्प तयार झाले. विचार करा, ज्या पद्धतीने धर्मग्रंथ तयार झाले, ज्या पद्धतीने धर्मग्रंथामध्ये आख्यायिका सांगितल्या गेल्या, ज्या पद्धतीने धर्मग्रंथामध्ये कथा सांगितल्या गेल्या, त्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये मूर्ती घडवल्या गेलेल्या आहेत. जर आपण वेगवेगळ्या स्थळांना भेटी दिल्या तर वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्ती आपल्याला बघायला मिळतात. आपण एखादी मूर्ती बघितली, विष्णूची एखादी मूर्ती असेल तर त्या हातामध्ये शंखचक्र गदा पद्म. तर शंखचक्र गदा पद्म आहे असं म्हटलं की आपण त्या मूर्तीला विष्णूची मूर्ती आहे असं म्हणून मोकळे होतो. मित्र, विष्णूचे 10 भव अवतार आहेत, 24 विभव अवतार आहेत. मी परत एकदा सांगतो, विष्णूचे 10 भव अवतार आहेत आणि 24 विभव अवतार आहेत. 10 भव अवतारामध्ये विष्णूच्या मत्स्यपासून ते कनकी अवतारापर्यंत, मत्स्य असेल, कुर्म असेल, वराह असेल, नरसिंह असेल, वामन असेल, त्याच्यानंतर परशुराम असेल, राम असेल, कृष्ण असेल, बुद्ध असेल, कल्की असेल, हे विष्णूचे 10 भव अवतार झाले. आणि विष्णूचे केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, मधुसूदनाय नमः अशा पद्धतीनं 24 अवतार विष्णूचे आहेत. मग आपण जेव्हा विष्णूची एखादी मूर्ती बघतो तेव्हा त्याच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म, श च प ग म्हणजे शंख, चक्र, गदा आणि पद्म आणि गदा
असेल तर ती केशव मूर्ती. मग जर त्या मूर्तीचा आयुधक्रम बदलला, आता आयुधक्रम बघायचा कसा, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. एखादी मूर्ती बघितली तर मूर्तीला आपण घड्याळ ज्या पद्धतीनं फिरतं क्लॉकवर, त्या पद्धतीनं मूर्तीची आयुध बघायची असतात. म्हणजे डावा खालचा, डावा वरचा, उजवा वरचा, उजवा खालचा. म्हणजे पहिल्यांदा डाव्या हातातील खालचं शस्त्र, डाव्या हातातील वरचं शस्त्र, उजव्या हातातील वरचं शस्त्र आणि उजव्या हातातील खालचं शस्त्र. म्हणजे डावा खालचा, डावा वरचा, उजवा वरचा, उजवा खालचा. अशा पद्धतीनं आपल्याला शस्त्राचा क्रम बघायचा आहे. शस्त्राचा क्रम बदलला तर विष्णूचं नाव बदलतं. शस्त्राचा क्रम बदलला तर विष्णूचं नाव बदलतं. अशा पद्धतीनं भारतीय मूर्तिकला आपल्याला सांगता येते. मग आता मूर्त्या ओळखायच्या कशा, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आपण एखाद्या ठिकाणी गेलो, बघा बऱ्याचशा ठिकाणी मित्र हो, सांगायला काही हरकत नाहीये, विनोदाचा भाग म्हणून काही गोष्टी सांगायला हरकत नाही. आम्ही जेव्हा क्षेत्र सर्वेक्षणाला जातो, बऱ्याचशा ठिकाणी आम्ही क्षेत्र सर्वेक्षण करतो. आम्ही क्षेत्र सर्वेक्षण करत असताना एखादी मूर्ती आम्हाला जर बघायची असेल तर मूळ मूर्ती वस्त्र अंगावरतीच्या असतात, आम्हाला ती बघायला मिळत नसते. मग तिथे सांगावं लागतं आम्हाला अभिषेक करावा लागतो. अभिषेक करताना ती मूर्तीच्या अंगावरची वस्त्र बाजूला केली जातात आणि मग त्या मूर्तीचा आम्हाला मूळ फोटो घेऊन दिला जातो. मित्र हो, मला एक या ठिकाणी मी नेहमी वारंवार माझ्या व्याख्यानामध्ये उदाहरण सांगत असतो की नगरला मी जात असताना नगरच्या अलीकडे एक गाव आहे. त्या गावामध्ये मी गेलो. गावाच्या कडेला बारब आहे, बारबात काही मूर्त्या आहेत. मूर्त्या बघत असताना तिथला गावकरी आला आणि त्या गावकऱ्याने मला सांगितलं की इथून एक 5 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे, त्या गावामध्ये बऱ्याचशा मूर्ती मिळतील. मी तिथे गेलो. मंदिरात खालच्या विष्णूच्या बऱ्याच अवतारातल्या मूर्त्या होत्या आणि मग त्या महाराजांनी तिथल्या मला एक टेकडी दाखवली आणि त्या टेकडीवर एक मंदिर होतं. त्या मंदिराच्या देवीचं नाव होतं टेंबलाई. आणि अगदी उन्हाळ्याचे दिवस होते मित्र हो. उन्हाळ्याच्या दिवसात कसल्या भर उन्हामध्ये एक तासभर चालत मी त्या टेंबलाईच्या मंदिरात गेलो. मंदिरात कुणीही नव्हतं. एक माणूस आला आणि त्या माणसाला विचारलं की मंदिर कुणाचं आहे. त्या माणसाने सांगितलं की हे टेंबलाई देवीचं मंदिर आहे. ह्या गावामध्ये जे बालक जन्माला येतं त्या बालकाचं जावळ या ठिकाणी कापलं जातं आणि या ठिकाणी जावळ कापताना या मूर्तीसमोर या मूर्तीला खुश करण्यासाठी मित्र वाक्य ऐका, या मूर्तीला खुश करण्यासाठी या मूर्तीला बकरं कापावं लागतं. बकरं कापल्याशिवाय जावळ तिथं ग्राह्य धरलं जात नाही. आणि मलाही वाटलं देवीची मूर्ती असावी मित्र हो. आणि त्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तिथं पोहोचलो. त्या व्यक्तीनं संदर्भ दिला. कुणी नव्हतं. मूर्तीच्या अंगावरचे वस्त्र काढले. अक्षरशः म्हणजे सांगायला शब्द नाही, माझे डोळे अक्षरशः असे विस्फारले. कारण गेली कित्येक वर्ष ज्या मूर्तीला ते टेंबलाई म्हणून तिची पूजा करत होते, तिच्या समोर बकरी कापत होते, ती मूर्ती विष्णूची शंख चक्र गदा पद्म घेतलेली केशव अवतारातली मूर्ती होती. विचार करा. अशाच पद्धतीच्या कित्येक मूर्ती. आणि त्या माणसाला म्हणलं अहो ही मूर्ती देवीची नाही आहे. तर तो माणूस म्हणला बाबा. त्या माणसाने मला शांत केलं. त्या टेंबलाईच्या अंगावर परत वस्त्र चढवली गेली. आज देखील ती मूर्ती तशीच तिथे टेंबलाईमध्ये आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आम्ही बऱ्याचशा ठिकाणी जातो. तीर्थंकरांच्या काही मूर्ती आहेत. तीर्थंकरांच्या मूर्ती बघताना आमच्या एका मित्रांना सांगितलं. त्या मित्रांनी विचारलं हे काय आहे. तर एक म्हणजे आपले जे काही 24 तीर्थंकर आहेत त्या 24 तीर्थंकरांच्या छोट्या मूर्ती होत्या. तर तिथल्या लोकांनी सांगितलं की 32 लेकराची माय आहे. विचार करा. तीर्थंकरांच्या मूर्तीला 32 लेकरांची माय आहे असं सांगितलं. मित्र हो, अशा पद्धतीनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या सांगितलेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये पंकलगी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये रस्त्याच्या कडेला एक मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या उजव्या मांडीखाली मेंढ्याचं शिर आहे आणि डाव्या मांडीखाली माणसाचं मुंडकं आहे. आणि आम्ही ज्यावेळेस तिथे मी ती मूर्ती बघितली त्या मूर्तीचा फोटो घेतला आणि ती मूर्ती अख्ख्या महाराष्ट्रातल्या मूर्तीशास्त्रज्ञांकडे पाठवलेली आहे. मी ऑनलाईन आणि जबाबदारीने हे वाक्य वापरतोय कारण आता सध्या माझ्या गुरुवर्य डॉक्टर नभा काकडे ऑनलाईन आहेत. माझे गुरुवर्य आदरणीय प्रदीप दादा म्हैसेकर आहेत. आमचे मित्र डॉक्टर महादेव वाघमारे देखील ऑनलाईन आहेत.
मूर्तिशास्त्राचे बरेचसे अभ्यासक आज या निमित्तानं हा व्हिडिओ बघत आहेत. या मूर्तीची ओळख महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या कुठल्याही मूर्तिशास्त्रज्ञाला झाली नाही याची खंत आहे. एका मूर्तिशास्त्रज्ञांनी आम्हाला सांगितलं अजय मुंडा तिथं मूर्छना इथे दुर्गा, म्हणजे जिच्या मांडीखाली अजय आहे मुंडा आहे ती दुर्गा. आम्हाला हे मान्य आहे ही दुर्गा आहे हे मी मान्य करतो, परंतु तिचा ग्रांथिक उल्लेख कुठेही मिळालेला नाही. मग आम्ही प्रश्न असा केला की जर हिचा उल्लेख नसेल तर मीला दुर्गा कसं म्हणायचं. तर आम्हाला त्याचा प्रतिप्रश्न असा आला की ही मूर्ती दुर्गेचीच आहे. अशा एकही मूर्त्या नाही, अशा बऱ्याचशा मूर्त्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आपण पहा तुम्ही की प्रत्येक देवतेची अगदी चुकीची ओळख आहे. मध्ये कुणीतरी मला एक फोटो पाठवला, सर आमच्याकडे ह्या मूर्तीची सूर्याची मूर्ती होती आणि सूर्याच्या मूर्तीची पूजा भैरव म्हणून केली जात होती. म्हणजे किती चुकीच्या पद्धतीनं आज भारतीय मूर्ती कलेमध्ये आपण ह्या सगळ्या वास्तविक पाहता मंदिराच्या बाहेर ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या बरंच काही सांगतात. मी धर्मापुरी बीड जिल्ह्यातलं गाव आहे, त्या धर्मापुरीच्या मंदिरावर एक शिल्प आहे. वास्तविक पाहता गेले कित्येक वर्ष ते शिल्प असं आहे की एक अशी स्त्री आहे, त्या स्त्रीनं एका राक्षसाचं अशी मुंडकं धरलेलं आहे आणि त्या राक्षसाची कवटीवरचं मांस तिनं सोडलेलं आहे. ते मांस सोडल्यामुळं त्या राक्षसाची कवटी आतली दिसते, त्याच्या डोळ्यातून त्याचे बुबळ बाहेर आलेले दिसतात, त्याचे दात तोंडातून बाहेर आलेले दिसतात. आणि एका मूर्तिशास्त्रज्ञांनी सांगितलं की ती विष्णूच्या मोहिनी अवतारातली मूर्ती आहे. मित्र, बऱ्याचशा अशा मूर्ती आपल्यापर्यंत चुकीच्या पद्धतीनं पोहोचवलेल्या आहेत. ही मूर्ती मी कशी स्वीकारली ती मूर्ती, आणि आम्ही भेट 10-12 वेळा त्या मंदिराला भेट दिली. मी 10 वर्षापूर्वी भेट दिली होती. त्याच्यानंतर गेल्या डिसेंबरमध्ये मी परत त्या मूर्तीला भेट दिली आणि त्या मूर्तीचं बारकाईने निरीक्षण केलं. मित्र, ती मूर्ती विष्णूच्या मोहिनी अवतारातली नाही, तर ती मूर्ती कालीची मूर्ती आहे की ज्या कालीच्या मूर्तीनं रुनु नावाच्या राक्षसाचा वध केलेला आहे. तर अशा पद्धतीनं आजपर्यंत आपल्याकडे चुकीच्या मूर्ती पोचवलेल्या आहेत. पुढची त्याच मंदिरावर आणखी एक मूर्ती आहे की ज्या मूर्तीमध्ये विष्णूनं एक असं विष्णूच्या हातात ही गदा आहे, ती गदा समोरच्या राक्षसाच्या छातीच्या अशी पार आरपार गेलेली आहे. आणि मूर्तीच बऱ्याचशा बरं का, मी आताही म्हणतो मराठवाड्यातले जे कोणी अभ्यासक असतील ते जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी शहानिशा करावी. बऱ्याचशा लोकांच्या केसेस मध्ये मी चेक केलं, काही लोकांनी त्याला शिवाचा अवतार म्हणलं, काही लोकांनी विष्णूचा अवतार म्हणलं, आणि बऱ्याचशा तज्ञ मंडळींनी त्यांना विष्णूच्या संवार अवतारातील मूर्ती एवढंच नामाभिधान दिलं आणि मूर्तीची ओळख संपवली. आणि जेव्हा ती मूर्ती बघितली तेव्हा पहिल्यांदा आम्ही असा निष्कर्ष असा सिद्धांत मांडला की ती मूर्ती श्रीकृष्णाची आणि दंतवक्राची, महाभारतातल्या युद्ध पर्वामध्ये दंतवक्र आणि श्रीकृष्णाचं युद्ध झाल्याचा उल्लेख आहे, त्या उल्लेखाची ती मूर्ती आहे. अशा कित्येक मूर्त्या मित्र आजही आपल्याला ओळखता येत नाही. जाता जाता मी शेवटी माझ्या या व्याख्यानाचा शेवट करत असताना मी जो पहिल्यांदा जो एफबीला माझ्या मेसेज टाकला की विषय जुनाच पण मांडणी मात्र नवीन असणार आहे. मला माहित आहे माझी मांडणी बऱ्याचशा लोकांना पचणारी नाही, कारण एक लक्षात घ्या, इतिहासामध्ये नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री पुराव्याशिवाय कुठलीही गोष्ट नाही. ज्या मूर्त्यांना आम्ही नवीन नावं दिलेली आहेत, ज्या मूर्त्या आम्ही नव्याने लोकांसमोर आणलेल्या आहेत, त्या मूर्त्यांची ग्रांथिक वर्णनं आमच्याकडे आहेत. आम्ही अशाच पद्धतीनं किंवा मनानं वाटलं म्हणून आम्ही त्या मूर्त्यांचं नामकरण केलेलं आहे, अशातला भाग नाहीये. तर त्या मूर्त्यांची ओळख मुळात कशी आहे, मूळ मुद्दा चालू होता की मूर्त्या ओळखायच्या कशा. याच्यात बरेचसे सेमिनार होत आहेत, बरीचशी व्याख्यानं या विषयावर झालेली आहेत. खर तर माझ्या आवडीचा विषय आहे. तर या भागामध्ये आपण हे बघणार आहोत की मूर्ती ओळखायची कशी. आपण एखादी मूर्ती बघितली तर त्या मूर्तीला बघत असताना पहिल्यांदा त्या मूर्तीच्या पायाकडे कुठला वाहन आहे हे बघायचं. मग वाहन बघितलं की ती मूर्ती कुठल्या देवतेची आहे हे सहज लक्षात येतं. मित्र, हे वाक्य लक्षात ठेवा की मूर्तीच्या वाहनावरून आपल्याला मूर्तीची ओळख पटवता येते. उदाहरणार्थ, शंकराच्या पायाजवळ नंदी असतो, नंदी हा शंकराच्याच पायाजवळ असतो. गरुड हा विष्णूच्या पायाजवळ, गरुड हे विष्णूचाच वाहन असतं.
गरुड दिसला तर तो 1001% विष्णू, नंदी दिसला तर तो 2001% शिव, हंस दिसला तर तो 1001% ब्रह्मा, कारण ब्रह्माला 3 तोंड असतात, तेही त्याचं ओळखण्याचं पुढचं हे आहे. मोर दिसला, मोरावर बसणारा कुठला देव आहे तर कार्तिकेय. उंदीर दिसला, उंदीरावर कोण बसतो तर उंदरावर गणपती बसतो. पुढे गेलात, सिंह दिसला, सिंह एक दुर्गेचं वाहन आहे. पुढे गेलात, पुढे बघितलं घोरपड, गोधा, गोधा म्हणजे घोरपड, घोरपड हे कुणाचं वाहन आहे? पार्वतीचं वाहन आहे. लक्ष्मीचं वाहन मी तुम्हाला मगाही सांगितलं, लक्ष्मीला वाहन वेगवेगळ्या पद्धतीची आहेत. बुबड आहे, गाढव आहे, हत्ती आहे. मग ह्या वेगवेगळ्या पद्धतीची वाहने आहेत. मग आपण अष्टदिक्पाल बघतो, अष्टदिक्पालामध्ये इंद्र असेल तर इंद्राचा ऐरावत, इंद्राला हत्ती आहे. वरुण असेल, वरुणाला मगर आहे. वायू असेल, वायूला हरिण आहे. अग्नी असेल, अग्नीला मेंढा आहे. निवृत्ती असेल, निवृत्तीचं वाहन प्रेत आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या देवतेची वेगवेगळी वाहनं आहेत. आणि मित्रांनो, वाहनं आणि देवता आणि दिशा, उपदिशा म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य, 8 दिशांचे 8 अधिपती. इंद्र पूर्वेला, अग्नी आग्नेयला. बघा, प्रत्येक देवतेची दिशा, यम आहे, यमाचं वाहन रेडा दिलेला आहे. प्रत्येक देवतेला दिशा देखील मानवानं वाटून दिलेली आहे, त्या दिशेला तोच देव. मग अशा पद्धतीनं मूर्तीशास्त्रामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघत आहोत की जर मूर्ती आपल्याला पहिल्यांदा ओळखायची असेल तर त्या मूर्तीचं वाहन काय आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला सहजच लक्षात येतं की ती मूर्ती कोणत्या देवतेची आहे. मित्रहो, मूर्तीशास्त्र हा अतिशय सुंदर विषय आहे. आपण जर हा विषय बघितला तर अगदी म्हणता ना की मनाला इतका आनंद होतो की प्रत्येक शिल्प आपल्याला बोलू लागतं. जेव्हा आपल्याला मूर्तीशास्त्र आपण शिकतो, जेव्हा मूर्तीशास्त्राची गोडी लागते, तेव्हा आपण ते शिल्प जेव्हा आपल्याशी बोलू लागतं त्याचा आनंद खूप वेगळा आहे. मला आवड का निर्माण झाली हे थोडक्यात मी 2 मिनिटात सांगतो. विषयांतर होईल पण तरी देखील गरजेचं आहे. कोरवली नावाचं गाव सोलापूर जिल्ह्याला आहे. इथून एक सोलापूर पासून अगदी 20-22 किलोमीटर अंतरावर मोहोळ तालुक्यामध्ये कोरवली नावाचं गाव आहे. तर त्या कोरवलीला एक शिव मंदिर आहे. त्या शिवमंदिरावर 16 सुरसुंदर्या अतिशय सुबक देखण्या कोरलेल्या आहेत. आणि त्या सुरसुंदर्यामध्ये जिला आम्ही फलक लेखा असं म्हणतो, ती फलक लेखा कोरलेली आहे. आणि जेव्हा मी पहिल्यांदा ती फलक लेखा पाहिली, त्या फलक लेखेच्या प्रेमात पडलो म्हटलं तर ते हरकत नाही. आणि तिथून मूर्तीशास्त्राला वास्तविकता सुरुवात झाली आणि हळूहळू मूर्तीशास्त्राची गोडी लागत गेली. मित्र हो, अगदी संबंध महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मूर्त्या अगदी मी जवळून बघितलेल्या आहेत. मग ह्या मूर्त्यांचा अभ्यास करत असताना या मूर्त्यांची वस्त्र, या मूर्त्यांचे अलंकार, या मूर्त्यांचे शस्त्र, उभारण्याची पद्धत, आता उभारण्याची पद्धत देखील कशी आहे. आपण जर मूर्ती बघितली, मूर्ती कशी आहे, समपाद. समपाद अवस्था म्हणजे जिचे दोन्ही पाय असे समान आहेत ती समपाद. अर्ध समपाद म्हणजे एक पाय सरळ आहे आणि एक पाय असा वाकडा आहे, अर्ध समपाद. अभंग अवस्था आहे. कशी अभंग, द्विभंग अवस्था, त्रिभंग अवस्था, अतिभंग अवस्था. म्हणजे शरीराचे 2 भागात जर अशी 2 भागात ती मूर्ती वाकलेली असेल तर द्विभंग, जर 3 भागात वाकलेली असेल तर ती त्रिभंग, आणि जी प्रत्येक ठिकाणी अशी वाकलेली असेल तर ती त्रिभंग अवस्था मूर्तीची बघायला मिळते. मित्रहो, भारतीय मूर्तीशास्त्र इतकं प्रगल्भ आहे. आपण त्या मूर्ती जेव्हा बघतोय, त्या मूर्ती बघत असताना आपल्याला काय गरजेचं आहे की एखादी मूर्ती घडवली तर ती मूर्ती घडवत असताना आपल्याला मूर्ती पाठीमागचा इतिहास देखील माहित असणं गरजेचं आहे. मग आपण आता मूर्ती पाठीमागचा इतिहास बघत असताना शिव, विष्णू आणि ब्रह्मा, मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की 3 ह्या मूळ देवता आहेत. आणि मग मूळ देवतेमध्ये शिवाची मंदिरं तुम्हाला बघायला मिळतील, विष्णूची मंदिरं तुम्हाला बघायला मिळतील, आणि मग ब्रह्माची मंदिरं तुम्हाला बघायला मिळतात का? पहा, खूप मोठा प्रश्न आहे. आपल्याला ब्रह्मदेवाची कुठेही मंदिरं बघायला मिळत नाही. का बघायला मिळत नाही?
आपण याचा विचार कधी केला? त्रिकूट जिथं असेल, जिथं 3 मंदिरांचा समूह एकत्र असेल, तिथं त्रिकूट असेल, ब्रह्मा विष्णू महेश या दोघांसोबत ब्रह्मा पूजला जातो. परंतु जसं शिवाचं स्वतंत्र मंदिर आहे, जसं विष्णूचं स्वतंत्र मंदिर आहे, तसं स्वतंत्र मंदिर आपल्याला ब्रह्माचं कुठेही बघायला मिळत नाही. आता कारण काय? बघा, प्रत्येक गोष्टीला कारण आहे, प्रत्येक गोष्टीला कथा आहे, प्रत्येक गोष्टीला आख्यायिका. तर ब्रह्मदेवाची पूजा का होत नाही? उदाहरण, आख्यान, पुराणात आता कशा पद्धतीने आलेला आहे? ब्रह्मदेवाची मुलगी एकदा सुस्नात, शब्द जरा मी मूर्तीशास्त्रातले वापरतो, सुस्नात मध्ये आंघोळ केलेल्या अवस्थेत आली आणि तिला बघून ब्रह्मदेवाचा काम जागा झाला. त्याच्यातला काम जागा झाला ब्रह्मदेवातला आणि ब्रह्मदेव स्वतःची कामेच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या पाठीमागे लागला आणि मग स्वर्गातून ती थेट परत निघाली ती पृथ्वीकडे. आणि ती निघत असताना ब्रह्मदेव तिच्या पाठीमागे लागलेला आहे. चित्र बघा, लक्षात घ्या, ब्रह्मदेव मुलीच्या पाठीमागे लागलाय, मुलगी कुळात आहे आणि मग वाटेत ब्रह्मदेवाचं वीर्यस्खलन होतं आणि ब्रह्मदेव शांत होता. तेव्हा त्या मुलीने ब्रह्मदेवाला शाप दिलेला आहे की आजपासून तुझी कुठेही पूजा होणार नाही. तो एक कथेचा भाग आहे. त्याच्यानंतर दुसरी एक कथा आहे. आता पुढे बघा आणखी म्हणजे आपल्या कशा पद्धतीनं मूर्तीशास्त्र विकसित होत गेले हे पण सांगणं गरजेचं आहे. ब्रह्मदेवाचं वीर्यस्खलन झालं, काही ब्रह्मदेवाच्या वीर्याचे थेंब हत्तीच्या कानात गेले, काही उकंड्यावर पडले, 2 थेंब माशाने गेले. मग जे उकंड्यावर पडले त्यातनं गोरक्षनाथांची निर्मिती आहे. जे माशाच्या तोंडात पडले त्या मासेच्या पोटातून मच्छिंद्रनाथ झाले. अशा पद्धतीनं नवनाथांची निर्मिती आहे. तो आपल्या चर्चेचा विषय नाही. पण मग मूर्तीशास्त्रातून ब्रह्मदेवांची पूजा हळूहळू लोप पावली. याचा अर्थ आपण असा घ्यायचा का नाही? मी परत एकदा सांगतो, आपल्याला धर्माच्या नावाने, आपल्याला प्रत्येक गोष्टीच्या नावाने इथल्या ज्या परंपरेने हे केलेलं आहे. तर काय झालं तर शैव, वैष्णव, ब्राह्म, शाक्त, गाणपत्य, सौर्य हे पंथ होते आणि ह्या पंथांच्या एकमेकातल्यावर करणाऱ्या कुरघोडीतून ब्राह्मपंथ बाजूला पडला आणि मग त्या ब्राह्मपंथाला बाजूला काढण्यासाठी ती त्याला जोडली गेलेली कथा आहे. कथा ही कशी बघा, त्याला धार्मिक स्वरूप दिलेलं आहे आणि मग अशा पद्धतीनं ब्रह्मदेव पूजेतून बाहेर पडतात. आता शिवाला 5 मूर्ती दाखवतात. शिवाचं 5 सदाशिवाचं असलेलं रूप. का बरं शिवाला 5 मूर्ती तयार झाली? तर सर्व देवानं आपल्यातले तिळतिळ गुण बाजूला काढले. असं म्हणतात की प्रत्येक देवाने आपल्यातले तिळतिळ गुण बाजूला काढले आणि तिलोत्तमा नावाची एक सुंदर अप्सरा तयार केली आणि ती शिवासमोर नाचत असताना शिवासमोर नाचत होती. नाचता नाचता ती पूर्वेला गेली, शिवाला पूर्वेला एक तोंड आलं. ती पश्चिमेला गेली, शिवाला पश्चिमेला तोंड आलं. ती दक्षिणेला गेली, शिवाला दक्षिणेला तोंड गेलं. ती उत्तरेला गेली, शिवाला उत्तरेला तोंड गेलं. ती स्वर्गात गेली, आकाशात गेली, शिवाला वर तोंड गेलं. अशा पद्धतीनं शिवाला पंचमुख तयार केलं. मग आता ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आणखी भारतीय मूर्तीशास्त्रातल्या बघाव्या लागतात. प्रत्येक देवाला 2-2 बायका. विचार करा, खर तर आपण ह्या गोष्टीचा कधी विचारच केला नसेल की प्रत्येक देवाला 2 बायका. आता आपल्याकडे हिंदू मायथॉलॉजीनुसार कार्तिक स्वामीचं लग्न झालेलं नाहीये, कार्तिक स्वामी अनमॅरिड आहे. मग कार्तिक स्वामीला 2 बायका आहेत, गणपतीला 2 बायका, विष्णूला 2 बायका, ब्रह्माला 2 बायका, शिवाला देखील अनेक बायका आहेत, पण 2 बायका महत्वाच्या. प्रत्येकाला 2-2 बायका. कशा? तर त्या 2 बायका म्हणजे त्यांच्या शक्ती. विष्णूला 2 बायका भूदेवी आणि लक्ष्मी, ब्रह्माला 2 बायका गायत्री आणि सावित्री, कार्तिकेयला 2 बायका यज्ञसेना देवसेना, त्याच्यानंतर गणपतीला रिद्धी सिद्धी, प्रत्येक सूर्याला 2 बायका उषा प्रत्युषा. अशा प्रत्येक देवाच्या ज्या 2-2 शक्ती आहेत त्या त्यांच्या 2 पत्नी म्हणून त्यांना दाखवण्यात आलेल्या आहेत. मला असं वाटतं की आतापर्यंत भारतीय मूर्तीशास्त्राचा म्हणावा तसा सखोल असा अभ्यास झालेला नाही. कारण ज्याला जशा पद्धतीनं मूर्त्या कळत गेल्या
ज्याला जसे संदर्भ लागत गेले तसं आता मी सुरुवातीचा तुम्हाला संदर्भ जाता जाता त्या मूर्तीचा अर्धाच सांगत गेलो की अजमुंडा स्थितभूषणा इथली दुर्गा. मी ते विचारलं, मी सुरुवातीचं ते बंकरीच्या मूर्तीचं बोलता बोलता तुम्हाला उदाहरण लावून गेलं. मी ते विचारलं त्या सरांना की सर हे तुम्हाला कुठे मिळालं, तर त्यांनी सांगितलं की श्री सुक्तामध्ये याचा उल्लेख आहे. मग श्री सुक्त आम्ही पूर्ण चाललं, श्री सुक्तात कुठेही उल्लेख नाही. आम्ही त्यांना परत फोन केला की सर श्री सुक्तात कुठेही नाही. त्यांनी मग आम्हाला एका लेखकाच्या पुस्तकाचा संदर्भ दिला. आम्ही त्या लेखकाचं पुस्तक शोधलं, त्या लेखकाच्या पुस्तकात ते आहे का, तर तो संदर्भ त्या लेखकाच्या पुस्तकामध्ये कुठेही नव्हता. आज मूर्तीशास्त्राची बरीचशी पुस्तकं अशी आहेत मित्र हो, आपण सगळे अभ्यासक आहात, आपण सगळे सूज्ञ आहात, सांगायला काही हरकत नाही. आम्ही संदर्भ प्रत्येक मूर्तीच्या उत्पत्ती कथेचे संदर्भ आम्ही तपासून पाहिले, तर एकही संदर्भ कुठेही आम्हाला जुळलेला दिसत नाही. म्हणजे आतापर्यंत मूर्तीशास्त्राला जे जे संदर्भ दिलेले आहेत ते संदर्भ चुकीचे म्हटले तरी आपल्याला वावगं ठरणार नाही. मग मी आता थोड्या वेळा तुम्हाला सांगितलं की वैष्णव, शैव, वैष्णव, ब्राह्मण, गाणपत्य आणि सौर्य असे 5 प्रकारचे पंथ होते. या पंथामध्ये एकमेकामध्ये कुरघोडीच लागली आणि एकमेकाचं वर्चस्व एकमेकावर प्रस्थापित करण्यासाठी यांच्या स्पर्धा सुरू झाली. आणि मग शेवटी या स्पर्धेमध्ये 2च पंथ महत्वाचे टिकले, शैव आणि वैष्णव. मग ह्या शैव वैष्णवामध्ये जो वाद निर्माण झाला, या वादामध्ये शिव मोठा का विष्णू मोठा याच्यामध्ये वाद तयार झाला आणि या वादातून मग शिवाची संयुक्तिक मूर्ती तयार झाली. विष्णू आणि शिव यांची संयुक्त मूर्ती तयार झाली, ज्याला हरिहर असं म्हटलं जातं. म्हणजे अर्धा भाग शिवाचा आणि अर्धा भाग विष्णूचा, अशा पद्धतीनं शिवाची आणि विष्णूची संयुक्तिक प्रतिमा तयार झाली. बर, मग तिथं परत आणखी आहे शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य आणि ब्राह्मपंथाची मिळून एक संयुक्त प्रतिमा तयार झाली. आणि मग ह्या संयुक्त प्रतिमा तयार करण्याची एक प्रघात भारतीय मूर्तिकला परंपरेत सुरू झाला. मग आता इथं आपल्याला परत बघायचं आहे, मग शैवपंथ आणि शाक्तपंथ दोन्ही पंथ, एक शिवाला मानणारा आणि एक शक्तीला मानणारा. मग शिव आणि शक्ती हे वेगळे नसून एकच आहे हे दाखवायचं कसं, मग त्याला एक कथा तयार. तो भृंगी नावाचा ऋषी होता. त्या भृंगी नावाच्या ऋषीनं, बघा मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की जेवढ्या आपल्याला मूर्ती बघायला मिळतील ना, त्या प्रत्येक मूर्तीच्या मित्र हो उत्पत्ती कथा आहेत. त्या प्रत्येक मूर्तीला एक वेगळं स्वतःचं स्थान आहे. त्या मूर्ती घडवत असताना अशाच घडवलेल्या नाहीये. त्या मूर्ती घडवत असताना त्या मूर्तीची मोजमाप आहेत, त्या मूर्तीचं तालमापन आहे, त्या मूर्तीची उंची किती असावी, त्या मूर्तीला दागिने किती असावेत, त्या मूर्तीच्या हातात शस्त्र कुठली असावी, ती मूर्ती कशा पद्धतीने असावी, तिची दिशा कुठली असावी, त्याचं वाहन कुठलं असावं, हे सगळं आधी निश्चित केलं जायचं आणि मगच मूर्ती घडवली जायची. एखादा मूर्तिकार मूर्ती घडवत असताना तो सहज घडवत नसे. एखादा कुणीतरी जाणकार माणूस असायचा, तो आरेखन काढून द्यायचा आणि तो आरेखन काढून दिल्यानंतर तो माणूस त्या आरेखनानुसार, त्या तज्ञ माणसाच्या म्हणण्यानुसार ती मूर्ती घडवत असते. आणि मग अशा पद्धतीनं ह्या सगळ्या मूर्ती आहेत. मग आता मूर्ती घडवत असताना देखील विचार करा, मी आत्ताही तुम्हाला सांगतो, भारतामध्ये जर आपण बघितलं तर ह्या सगळ्या अनामिक कलाकारांनी मुबलक प्रमाणात सापडणारा सगळ्यात मोठा मूर्ती घडवण्यासाठी लागणारी वस्तू कोणती, तर दगड. दगड हे कुठंही निसर्गात मिळणारं साधन आहे. ते मुबलक प्रमाणात, ते काही विकत घ्यावं लागत नाही, त्याला पैसे मोजावे लागत नाही किंवा ते कुठून तरी आणावं लागत नाही. म्हणून आपल्याला सर्व मूर्ती ह्या दगडात कोरलेल्या दिसतात. आणि आत्ताच्या काळामध्ये मशीननं जे केलं, जेवढ्या मूर्ती आपल्याला कोरलेल्या सुबक दिसत नाहीत, तेवढ्या मूर्ती सुबक घडवलेल्या मूर्ती त्या काळात आपल्याला घडवलेल्या दिसतात. आपण अनेक संदर्भ देत भारतीय मूर्तीशास्त्र बघत असतो. मग या सर्व मूर्तींचा बारकाईने अभ्यास करताना जाता जाता महत्वाची मी 2 उदाहरणं तुमच्या समोर घेतोय, ज्यांना कुणाला मी आताही म्हटलं की माझी मतं पटतील न पटतील, तो अभ्यासाचा भाग आहे. ज्यांना कुणाला खरंच अभ्यास करायचा असेल तर त्यांनी भारतीय मूर्तीशास्त्राचा जरूर अभ्यास करावा. 2 वादातीत मूर्त्या आहेत, ज्या मूर्त्यांचा एक साकल्यानं, एका वेगळ्या पद्धतीनं विचार होणं गरजेचं आहे.
मुळात मूर्तीशास्त्राचा अभ्यास सुरू करण्याच्या पाठीमागं बरीचशी कारणं आहेत. त्यातलं हे कारण असं आहे की मूळ आपल्याला त्या मूर्त्या कोणत्या देवतेच्या आहेत, त्या कशासाठी घडवल्या आणि का घडवल्या. मला जाता जाता आणखी काही गोष्टी सांगायच्या की या मूर्तीशास्त्रामध्ये जेव्हा मूर्त्या घडवल्या गेल्या तेव्हा भारतीय इतिहासामध्ये असं सांगितलं जातं की पहिल्यांदा भगवान गौतम बुद्धांची मूर्ती घडवली गेली आणि त्याच्यानंतर ह्या बाकीच्या ज्या मूर्त्या आपण बघतोय, ज्या मूर्त्यांची पूजा केली जाते त्या मूर्त्या घडवल्याचं आपल्याला दिसून येतं. मी अनावधानाने, कारण वेळ मलाही माहित आहे आपल्याकडे वेळ 50 मिनिटाच्या वर ऐकण्याची कॅपॅसिटी नसते. ऑनलाईनच्या माध्यमातून जास्तीत जास्त 20 मिनिटं माणूस, विषय खूप मोठा आहे. भारतीय मूर्तीशास्त्रामध्ये हिंदू, जैन, बौद्ध एवढ्या मोठ्या मूर्त्या मला बोलायला लागतील, परंतु तेवढा वेळ जर आपल्याकडे असेल तर निश्चितच मी हिंदूंवर वेगळा वेळ द्यावा, बौद्धांवर वेगळा वेळ द्यावा, जैनांवर वेगळा वेळ द्यावा. वेगवेगळ्या मूर्ती ह्या वेगवेगळ्या बोलाव्या लागतील. पण जाता जाता मला असं वाटतं की संयुक्तिक ठरेल. वास्तविक पाहता लाईव्ह बोलावं की न बोलावं हा महत्वाचा प्रश्न आहे, पण तरी देखील या ठिकाणी 2 मूर्त्यांचा जाता जाता उल्लेख करतो. अगदी थोडक्यात त्या मूर्त्यांचा परामर्श घेऊन मी आपली योजना घेत आहे. त्यातली पहिली मूर्ती आहे कोल्हापूरच्या अंबाबाई. माझे बरेचसे मित्र ग्रुपवर असतील, आता सॉरी फेसबुक लाईव्हला असतील, ते पाहते असतील. कोल्हापूरची महालक्ष्मी की अंबाबाई. पहिली गोष्ट, आपण जर बारकाईनं या गोष्टींचा अभ्यास केला, विचार करा, आपण सर्वजण सांस्कृतिक अतिक्रमणाचे बळी ठरतोय. आमचे औरंगाबादचे एक मित्र आहेत गजेंद्र बिराजदार, त्यांच्यामुळं मला बऱ्याचशा गोष्टी कळल्या. जाता जाता मुद्दा सांगायचा राहायचा सांगून जाईल माझा, म्हणून मी सांगतोय की या पूर्ण सबंध महाराष्ट्रामधली मंदिरं जर आपण बघितली, मी अभ्यासाअंती माझं हे विधान करतोय, हे विधानावर मी ठाम आहे की जेवढे काही प्राचीन मंदिरं घडवली गेलेली आहेत ती सर्व प्राचीन मंदिरं ही फक्त केवळ शिवासाठीच घडवलेली आहेत, इतर कुठल्याही देवतेसाठी घडवलेली नाहीये. मित्र हो, माझे हात जोडून विनंती आहे, मी कुठल्याही पंथाचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही जातीचा पुरस्कार करत नाही. कुठलाही देव मला प्रिय अप्रिय नाही, परंतु तरी देखील जर तुम्ही ह्या सर्व मूर्त्या नीट बघितल्या, शिवाचं शिवलिंग कुठल्याही मंदिरावर मला सुशोभीकरणासाठी कोरलेलं दाखवावं. मंदिराच्या बाह्यांगावर ज्या मूर्त्या कोरलेल्या आहेत त्या मूर्त्यांमध्ये ब्रह्मा दिसेल, विष्णू दिसेल, शिवाची मूर्ती दिसेल, परंतु शिवलिंग तुम्हाला कुठल्याही मंदिराच्या परिसरावर दिसणार नाही, मंदिराच्या मंडोरावर दिसणार नाही. यामुळं आपल्याला ही मंदिरं शिवाचीच आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे. ज्यांचं कुणाचं आणखी वेगळं संशोधन असेल त्यांनी नक्कीच याचा देखील विचार करावा. आणि जाता जाता मी महत्वाची गोष्ट की कोल्हापूरच्या अंबाबाई विषयी जेव्हा आपण विचार करतो, मी असं सांगितलं की एखाद्या देवतेचं वाहन जेव्हा आपण बघतो, ते वाहन आपण बघत असताना विचार असा करतो, ते वाहन आपण बघून आपण मूर्ती ठरवणार सिंह आहे. मी ज्यांना कुणाला परत एकदा शंका असेल, मी सुरुवातीला जेव्हा ही वाहनं माणसानं वाटलेली आहेत ती वाहनं वाटत असताना कुठल्या देवतेला सिंह दिला हे पहा, सिंह कुठल्या देवतेचं वाहन आहे ते पहा. त्या देवीच्या हातामध्ये खड्ग आहे, त्याच्यानंतर ढाल आहे, सॉरी पानपात्र आहे, ढाल आहे, गदा आहे, खेटक आहे, महायुगाचं फळ आहे. ती 4 आयुध देवीच्या हातामध्ये आहे. देवीच्या डोक्यावर शिवलिंग होतं म्हणजे आहे. देवीच्या डोक्यावर नागफणा होता की जो सध्या काढून टाकलेला आहे. मग ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला साकल्यानं विचार करणं गरजेचं आहे. मी फक्त हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतोय की कोल्हापूरची अंबाबाई का महालक्ष्मी. आता आपण मग तसं मग आपल्याला बुद्धिभेद करायचा असेल किंवा यातून पळवट काढायची असेल तर आपण असं म्हणतो की सगळी रूप आपल्याला एका देवाची आहेत. मग अंबाबाई काय म्हणतात, महालक्ष्मी काय म्हणतात, सगळी एका. मित्र हो, अशातला भाग नाहीये. जे कोणी अभ्यासक असतील त्यांच्यासाठी खरोखरच हा महत्वाचा मुद्दा आहे. माझा प्रश्न आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे, मी हा विषय अर्धा सोडत नाहीये. हा विषय आपणासाठी मी सांगून जातोय की कोल्हापूरची अंबाबाई की महालक्ष्मी. माझा दुसरा विषय असा आहे, पंढरपूरचा विठोबा कोण. यावर सविस्तर लिखाण माझं सध्या सुरू आहे. लिखाण पूर्ण झालेलं आहे. लवकरच पुस्तक वाचकांच्या हाती पडणार आहे. शैव, वैष्णव, जैन, बौद्ध, मी म्हणतो ना की पंढरपूरचा पांडुरंग जो माणूस नास्तिक आहे, अशा नास्तिक माणसानं देखील पंढरपूरच्या पांडुरंगाला बघितलं तरी वाटतं की तो आपलाच.
मग पंढरपूरचा पांडुरंग मुळात आहे तरी कोण, यावर खरंच संशोधन होणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा संतांनी त्यांच्याविषयी असं म्हटलेलं आहे विठोबाविषयी की 24 वेगळं आणि सहस्राहुनी आगळा. म्हणजे विष्णूचे जे 24 विभव अवतार आहे त्या अवतारात विठोबा कुठंही नाही. हजार विष्णूची नाव सहस्र नामावली आहे, विष्णूचे 1000 नावं आहे, त्या नावामध्ये विठोबा कुठंही नाही. मग हा विठोबा आहे तर कोण? मग मला विचार करा, भारतीय मूर्तिकला आपण जेव्हा अभ्यास करतो सापेक्ष पद्धतीनं जो इतिहास सांगितला जातो त्या इतिहासाचा मी अनुयायी आहे. आम्ही कुठल्याही व्यक्तीचं, कुठल्याही धर्माचं, कुठल्याही एका पंथाचं समर्थन करणाऱ्यापैकी नाही. आपला इतिहास हा अगदी सापेक्ष पद्धतीनं लोकांसमोर आला पाहिजे. बऱ्याचशा ज्या काही मूर्तीला वेगळ्या संकल्पना चिटकवलेल्या आहेत त्या संकल्पना दूर झाल्या पाहिजेत या मताचा मी आहे. जाता जाता काही गोष्टी बोलण्याच्या राहून गेलेल्या आहेत. मंदिरांच्या बाह्य अंगावरील सुशोभीकरणासाठी ज्या काही मूर्ती कोरलेल्या आहेत त्या मूर्ती कशा पद्धतीच्या आहेत, त्यांना सुरसुंदरी असं म्हटलं जातं. त्या सुरसुंदरींचे प्रकार देखील मित्र हो वेगळे आहेत. मला जाता जाता एकच गोष्ट सांगायची आहे की त्या काळामध्ये त्या अनामी कलाकारांनी इतक्या सुंदर कलाकृती निर्माण केलेल्या आहेत. त्या कलाकृती आज देखील आपल्या मनामध्ये अगदी असा भाव निर्माण होतो की आपण पहा, तुम्ही एखादी मूर्ती बघितली की ती सजीवच आहे असं वाटतं. आपल्याला त्या मूर्तीतले भाव, त्या मूर्तिकाराला त्या मूर्तीतून आपल्याला काय संदेश द्यायचा आहे हे त्याला बघितलं की कळतं. अशा अनेक मूर्ती आजही महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या अंगा खांद्यावर ऊन वारा पाऊस याचा मारा सहन करत मित्र हो उभ्या आहेत. आपल्या इतिहासाचा ठेवा आहे, तो ठेवा आपण जपला पाहिजे. वास्तविक पाहता भारतीय मूर्तिशास्त्र हा एका तासाचा विषय नाहीये, एका फेसबुक लाईव्हचा विषय नाहीये, खूप मोठा विषय आहे. भारतीय मूर्तिशास्त्र हे हिंदू आहे, तसं बौद्ध आहे, तसं जैन आहे. या 3 धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्याला मूर्ती आहेत. त्या मूर्ती कशा पद्धतीनं आणि एका धर्मानं दुसऱ्या धर्मातल्या मूर्तींवर आक्रमण कसं केलं ते देखील आपल्याला बघायचं आहे. गजलक्ष्मी, आपण ही गजलक्ष्मी प्रत्येक ठिकाणी बघतो. तर ही गजलक्ष्मी म्हणजे नेमकी काय? तर एक अशी लक्ष्मी बसलेली आहे आणि 2 गज तिच्यावर अभिषेक कुंभाने करतात. अशीच गजलक्ष्मी आपल्याला वेरूळच्या लेणीमध्ये, लेणी क्रमांक 16 मध्ये गेल्या दिसते. तर या ठिकाणी मी एक उदाहरण देतो की ती मूर्ती बौद्ध धर्मातील महामायेच्या मूर्तीचं द्योतक आहे. तुम्ही पहा, महामाया जेव्हा ते स्वप्न बघते तिला हत्ती येऊन आंघोळ घालतात. तर ही तिथून आलेली कल्पनी, चोरलेली म्हणत नाही, आदान प्रदान प्रत्येक धर्मात संस्कृतीत झालेला आहे. तर तिथून आलेली ही संकल्पना आहे. डाल मालिका नावाची एक मूर्ती आहे की ज्या मूर्तीमध्ये एक सुरसुंदरीने अशी फांदी पकडलेली आहे आणि ती उभी आहे, तिला डाल मालिका असं म्हटलेलं आहे. तीच डाल मालिका म्हणजे गौतमाची माता महामाया होय. कारण ती जात असताना कपिल वस्तूला ती जंगलामध्ये थांबते, फांदीला ती धरते आणि सिद्धार्थाचा जन्म होतो अशी आख्यायिका आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी बौद्ध धर्मातल्या हिंदू धर्मात आलेल्या आहेत, जैन धर्मातल्या हिंदू धर्मात आलेल्या आहेत. इकडची चिन्ह तिकडे स्थलांतरित झालेले आहेत. विचार करा, प्रत्येक देवतेला चिन्ह पण दिलेले आहेत. तोही विषय राहून गेला. कमळ आहे, त्याच्यानंतर स्वास्तिक आहे, हत्ती आहे, त्रिशूळ आहे, अशी वेगवेगळी चिन्ह देखील देवतांनी वाटून घेतलेली आहेत. शंकराच्या त्रिनेत्राचा, शंकराच्या त्रिशूळाचा, विष्णूच्या गरुडाचा, विष्णूच्या गदेचा, हंसाच्या हातातल्या कमंडोलीचा, अक्षमालेचा, या प्रत्येकाचा प्रतिकात्मक वेगळा अर्थ आहे. त्या अर्थाला आपण एक धार्मिक जोड दिलेली आहे आणि ही धार्मिक जोड देत अख्ख्या भारतामध्ये आज ही मंदिरं भारतीय कला वैभवाची साक्ष देऊन उभी आहे. तर मला असं वाटतं की आपणा सर्वांनी हा जो आपला वारसा आहे तो वारसा टिकवण्यासाठी काम करावं. भारतीय मुक्तिशास्त्र कशा पद्धतीनं विकसित होत गेलं हा चिंतनाचा विषय आहे, अभ्यासाचा विषय आहे. मित्र हो, आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदाव्यात. कारण नाही, मूर्तिशास्त्र हा आपला विषय नाही आहे असं म्हणून आपण आजपर्यंत हा विषय टाळत आलेलो आहोत. परंतु हा विषय देखील अतिशय सुंदर आहे.
विषयाची मांडणी अतिशय चांगल्या पद्धतीने करता येते, विषयाचा अभ्यास अतिशय चांगल्या पद्धतीने करता येतो, विषयाला अक्षरशः न्याय आपल्याला देता येतो. परंतु वेळेचं बंधन प्रत्येक गोष्टीत असतं. तसंच वेळेचं बंधन ह्या देखील फेसबुक लाईव्ह मध्ये मला आहे. जवळजवळ 55 मिनिटं होऊन गेलेली आहेत. माझ्याकडून मला जे काही तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं ते मी पोहोचवलेलं आहे. माझी जी काही मतं आहेत ती माझी वैयक्तिक मतं आहेत. मी परत एकदा हे वाक्य सांगतो की मी ज्या गोष्टी आपणाशी बोललेलो आहे त्या प्रत्येक गोष्टीला पुरावे आहेत, त्या प्रत्येक गोष्टीला ग्रांथिक वर्णन, ग्रांथिक संदर्भ माझ्याकडे आहेत. त्याच्यामुळं एवढ्या अधिकारवाणीनं, एवढ्या ठासून मी आपणासमोर या ठिकाणी बोलत आहे. जाता जाता परत 2 देवतांची आठवण करून देऊन मी आपली रजा घेणार आहे. कोल्हापूरची अंबाबाई की महालक्ष्मी आणि पंढरपूरचा विठोबा कोण होता, या 2 गोष्टी चर्चेसाठी, अभ्यासासाठी आपणांसाठी मी या ठिकाणी ठेवतो. आणि पुनश्च जनसौख्य फाउंडेशनने हा चांगला उपक्रम राबवला आणि मुळात हा विषय सगळ्यांना रटाळ, आता मूर्तिशास्त्र म्हणजे आवडत नाही, आवडत नाही. बीडला सध्या एक कॉन्फरन्स झाली आणि बीडच्या कॉन्फरन्समध्ये गणपतीची पत्नी, आम्ही तिला गणेशानी म्हणतो, एका सरांनी सांगितलं की तिथे आम्ही गेल्यानंतर एकाने सांगितलं की चला सर आम्ही तुम्हाला गणपतीची बहीण दाखवतो. म्हणजे अशाही काही छोट्या छोट्या गोष्टी विचार करा. गणपतीची बहीण ही देखील कल्पना पहा. लोकांना हे देखील माहित नाही की मूर्त्यांची वर्णनं, मूर्त्यांचे हे कशा बदलत जातात. तर अशा पद्धतीनं भारतीय मूर्तिशास्त्राचा अगदी मी थोडक्यात आढावा घेतलेला आहे. तर हा आढावा निश्चितच आपणाला आवडला असेल. जी काही मतं होती ती माझी वैयक्तिक मतं होती. माझ्या मताला ग्रांथिक आधार आहे. परत एकदा मी सांगेन, इतिहासाचा अभ्यासक असल्याने पुराणाशिवाय इतिहास नाही या उक्तीला न्याय देत मी आपली रजा घेतो. धन्यवाद. Online